मित्रांनो नमस्कार. आज आपण एकदम खास असा विदर्भाची खासियत असलेला स्पेशल कच्चा चिवडा बनवणार आहोत. आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे. हा कच्चा चिवडा खास करून विदर्भात अमरावती, नागपूर, यवतमाळ अशा भागामध्ये मोठ्या आवडीने बनवला जातो. प्रत्येक घासामध्ये विदर्भाची चव जाणवते हे नक्की. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगतो की ही रेसिपी फॉलो केली तर तुमचा चिवडा अजिबात नरम होणार नाही. आपला कच्चा चिवडा होईल मस्त कुरकुरीत, खमंग आणि पुन्हा पुन्हा खावासा वाटणारा. चला तर मग अजिबात वेळ न घालवता कच्चा चिवडा बनवायला सुरुवात करूया. मित्रांनो सगळ्यात आधी कांदे घेऊया. मी इथे 2 कांदे घेतले आहे, पण ज्यांना कांदे जरा जास्तच आवडतात ते लोक बिनधास्तपणे 1-2 कांदे वाढवू शकतात. मित्रांनो कांदे आपल्याला अगदी बारीक बारीक चिरायचे आहे. लांब अजिबात चिरू नका. आता मित्रांनो हिरव्या मिरच्या घेऊया. 3 ते 4 मिरच्या पुरेशा आहे. खूप जास्त घेतल्या तर चिवडा खाताना डोळ्यात पाणी येणं नक्की आहे. तेव्हा मिरच्या प्रमाणातच घेणे अधिक योग्य आहे. मित्रांनो मिरच्या छान धुवून घेऊया आणि मग अगदी बारीक चिरूया. आता कोथिंबीर, जी खऱ्या अर्थाने चिवड्याची शान आहे. कोथिंबीर मस्तपैकी स्वच्छ धुवून घ्या. तर मित्रांनो आता आपण चिवड्याच्या रेसिपीला सुरुवात करूया. 1 वाटी फुटाणे घ्या. फुटाण्याशिवाय चिवड्याला चवच येत नाही. त्यात मूठभर शेंगदाणे घ्या, म्हणजे कुरकुरीतपणा अजूनच वाढतो. माझ्याकडे स्टीलचे भांडे आहे. त्यात मी भरपूर मुरमुरे घेतले आहे. हे मुरमुरे 5 जणांसाठी अगदी परफेक्ट आहे आणि अजिबात नरम नाही. असे मस्त कुरकुरीत आहे की खाताना त्यांच्या आवाजावरूनच कळेल. चला तर मग मित्रांनो आता पटकन सगळे साहित्य एकदा बघून घेऊया. 2 बारीक चिरलेले कांदे, अर्धी वाटी फुटाणे, मूठभर शेंगदाणे, कोथिंबीर आवडीप्रमाणे, 3 ते 4 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, अर्धा टेबलस्पून हळद, 1 टेबलस्पून मीठ, 1 टेबलस्पून तिखट, थोडीशी साखर आणि शेवटी 1 ते 1.5 टेबलस्पून तेल. हे सगळं साहित्य तयार आहे. आणि हो, या चिवड्याची खासियत सांगायलाच हवी. एकदा बनवला की कितीही वेळ ठेवला तरी तो अजिबात नरम होत नाही. चला तर मग आता वेळ न घालवता खमंग, कुरकुरीत आणि जबरदस्त टेस्टी असा कच्चा चिवडा बनवायला सुरुवात करूया. मित्रांनो आता अगदी लक्षपूर्वक ऐका. ही सगळी प्रोसेस आपण एकदम स्टेप बाय स्टेप करूया, म्हणजे काहीच गडबड होणार नाही. आणि हो, फिंगर तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, म्हणून सुरुवातीलाच ते तळायला घेऊया. मी इथे गॅस सुरू केलेला आहे आणि जाडसर कढई घेतली आहे. कढईत तेल घातलंय. सर्वप्रथम ते तेल छान गरम होऊ द्या. तेल व्यवस्थित तापलं की लगेच पिंगर टाकूया. छान फुललेले मस्त कुरकुरीत झालेले हे पिंगर आता आपण बाजूला काढून ठेवूया. मित्रांनो ह्यानंतर लगेचच आता आपण चिवड्याच्या तयारीला लागूया. सगळ्यात आधी मुरमुऱ्यावर फुटाणे टाकूया. त्यानंतर शेंगदाणे. शेंगदाणे झाले की बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकूया. आता येतो कांदा. ह्या मिश्रणात आता बारीक चिरलेला कांदा घालूया. आता मित्रांनो मसाल्यांची एंट्री. 1 टेबलस्पून तिखट, पण जरा जपून, कारण मिरची आपण आधीच घातलेली आहे. त्यामध्ये अर्धा टेबलस्पून हळद, चवीनुसार मीठ. मी इथे 1 टेबलस्पून घेतला आहे. आणि थोडीशी साखर चव बॅलन्स करण्यासाठी. आणि सगळ्यात शेवटी आपण ह्यावर तेल टाकूया.
आता बघा मिक्स कसं करायचं ते महत्वाचं आहे. सुरुवातीला मसाले कांद्यासोबत छान मिक्स करायचे आणि मग हळूहळू सगळ्या मुरमुऱ्यासोबत एकजीव करायचे. मित्रांनो बघा ना, आपल्या कच्च्या चिवड्याला किती सुंदर रंग आला आहे. आता अजून कुरकुरीतपणा यायला वरून आपले तळलेले पिंगर टाकूया. आणि बघा असा हा आपला विदर्भ स्पेशल कच्चा चिवडा एकदम तयार झाला आहे. वरून वरून मस्त कुरकुरीत पिंगर, आतून खमंग मसाल्यांचा सुवास आणि प्रत्येक घासामध्ये घरची ओळखीची चव. खरंच सांगतो की हा चिवडा खाताना वेळ कसा काय निघून जातो कळतच नाही. चहा असो किंवा सहज भूक लागली म्हणून सणावाराला किंवा पाहुण्यांसाठी हा कच्चा चिवडा प्रत्येक वेळी सगळ्यांची मने जिंकतो. एकदा तरी नक्की करून बघा, मग खात्रीने सांगाल की विदर्भाची खरी चव म्हणजे हाच चिवडा. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुमचा अनुभव कमेंट करून मला नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त, सोप्या आणि घरगुती रेसिपी सोबत.